हाय, गुड मॉर्निंग सगळ्यांना. माझ्या यूट्यूब फॅमिलीला पण गुड मॉर्निंग. नमस्कार माझ्या गोडताई गोडदादांना. कसे आहात सगळे? मी बरी आहे. तुम्ही कशा आहात सगळे? तर सगळ्यांना सुप्रभात. आणि पाऊस आहे का तुमच्या इथे? आमच्या इकडे आज म्हणजे पाऊस थोडा कमी आहे. कुठे कुठे पाऊस पडतोय नक्की कमेंटमध्ये कळवा. आणि स्पंदन अजून झोपला आहे, तर आता स्पंदनला उठवेन. मग स्पंदनची सगळी तयारी, त्याच्यानंतर मग बाकीचं सगळं. तर ऑलमोस्ट सगळी कामं झाली आहेत, फक्त थोडीशी बाकी आहेत, ते आता करायची. हळूहळू हळूहळू करायचं. तर तर काही नाही. आता स्पंदन झोपलं, त्याला आता उठवायचं. बाकीची याची कामं करायची, त्याची कामं झाली की मग घरची कामं सगळं करायची. बाकी कपडे वगैरे सगळे धुवून झालेत, वाळत पण घालून झालेत, बाकी सगळे कामं झाले. फक्त आता स्वयंपाक बाकी राहिला आहे, तर स्वयंपाक आता करायचं. स्वयंपाक झालं की झालं काम. मग 12, 12:30 किंवा 1 वाजेपर्यंत जेवायला बसायचं. कुठे पावसामुळे जाता पण येत नाही, काही नाही. जाऊ जाऊ म्हटते, पण पावसामुळे घाण वाटते कुठे जायला. पण चिखल वगैरे सगळं झालं आहे, मी त्याच्यामुळे म्हणजे नको वाटतं जायला. कामं तर खूप आहेत, पण कसं जाऊ ते समजत नाही, म्हणून जाणं होत नाही. मला जायचं आहे याच्यामध्ये रेशन कार्ड ऑफिसमध्ये. नवीन रेशन कार्ड काढायचं, तर त्याच्याबद्दल थोडीशी माहिती घ्यायला. तर बघूया आता. स्पंदन उठेल त्याच्यावरती. जबरदस्ती उठवली तर रडत बसतो, म्हणून मग नाही उठवत जास्त काय. जाऊ दे. आणि छोटा पण आहे, तर काही दिवसांनी तो शाळेत पण जायला जाईल. मग त्याच्यानंतर त्यांना झोप कुठे. कशी लहान मुलं लगेच भरकन मोठे होतात ते पण कळत नाही, आणि म्हणजे समजत पण नाही त्यांच्यामध्ये. दिवस कसा जातो ते पण कळत नाही. म्हणजे दिवसाची सुरुवात आणि दिवसाची एंड कधी होते ते पण कळत नाही. एवढं छान वाटतं ना लहान मुली घरी असल्यावरती, खूप छान वाटतं. आणि फील पण बेटर एकदम होते. जी हॅप्पी असेल आपल्या आयुष्यामध्ये, ते आपल्या मुलांबरोबर असते आई आपली. आणि जे सुख आहे ते मुलं झाल्याच्या नंतर जे सुख आहे ना, ते कशात नाही. एक आई म्हणतात ना, आई होणं म्हणजे साधं सिंपल नाही आहे, किंवा आई होणं म्हणजे एक पुनर्जन्म बोलतात ना, तसं आहे. 9 महिने सहन करायचं. परत आणखी बाळ झाल्याच्या नंतर बाळ परत आपली जसं डिलिव्हरी होईल त्यानुसार त्या ह्याच्याप्रमाणे राहावं लागतं. परत ते बाळ म्हणजे रांगेपर्यंत त्याला व्यवस्थित त्याचं जोपासणं, म्हणजे त्याला व्यवस्थित देखभाल, त्याचं खाणं पिणं, त्याचं सगळ्या गोष्टी बघाव्या लागतात आपल्याला. जोपर्यंत तो व्यवस्थित बोलत नाही तोपर्यंत त्या गोष्टी सगळ्या आपल्याला बघाव्या लागतात. आणि नंतर मग मोठे झाले तर मग काही टेन्शनच नाही, त्याच्यावर स्वतःच्या ह्याच्यावरती करतात. आणि जेव्हा मुलं वायात जातात, म्हणजे कशी काय काय आई वडील कसं, जाऊ दे आपल्याला एकच मुलं आहे ना, जाऊ दे एवढं काय लक्ष नाही द्यायला पाहिजे, किंवा एवढं पण धाकात नाही ठेवायला पाहिजे. पण आपण धाकात नाही ठेवलं ना, तर मग मुलं वायात जातात, आणि मग नंतर काही दिवसांनी ते मग आपल्याला उलटून बोलतात. मग त्यापेक्षा पहिलेच त्यांना धाकामध्ये ठेवलं ना, तर मुलं एवढं कधीच असं म्हणजे करणार आहे. काय काय बोलतात की नाही, आमची मुलंच तशी पहिल्यापासूनच तशी आहे. आपण पहिल्यापासून कशी असणार. आपण जेव्हा मुलांना शिस्त वळण लावू ना, तशीच मुलं राहतात. आपण त्यांना शिस्त नाही लावणार, वळण नाही लावणार, मग मुलं ते तशीच करणार ना. आपण पहिल्यापासून लहान असल्यापासून जर आपण त्यांना सांगितलं ना,
बाळा हे नको करूस, नाहीच करत ती मुलं आणि आपलं ऐकतात पण. आपण डायरेक्टली त्यांना समजायला लागल्याच्या नंतर त्यांना आपण बोलणार हे नाही करायचं, तर ते कसं म्हणतात की एवढ्या दिवसापासून कधी आपल्याला मम्मी आपल्याला बोलली नाही किंवा आई आपली बोलली नाही आणि आत्ताच का बोलते, मग काय ऐकायचं आपण, नाही ऐकायचं. असं ते आपला जमाना वेगळा होता आणि आत्ता ह्या जी आत्ताची पिढी आहे ना ती वेगळी पिढी आहे. आता लहान मुलं म्हणजे रांगायला वगैरे किंवा चालायला वगैरे लागली ना की त्यांना मोबाईल म्हणजे मोबाईलवरती बाहुली दिसतात म्हणून मोबाईल पाहिजे असतं. लहान लहान मुलांना मोबाईल पाहिजे असतो. विचार करा. आपलं तर सोडूनच द्या, पण लहान लहान मुलांना आत्ताचं कलियुग खूप म्हणजे बेकार आहे. तर सगळ्यांना बाय. माझ्या गोड ताई आणि गोड दादांना बाय बाय. लव्ह यू. बाय बाय.